द न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो ठीक आहे, छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि ऑलमोस्ट आता आपल्याला इकडे नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट करून 8 दिवस झाले आहे. मागच्या फ्रायडेलाच आपण इकडे शिफ्ट केलं होतं. छान अशी रुटीनसुद्धा लागलेली आहे इकडे आणि शिफ्ट केल्यानंतर 1-2 दिवसात आई पण गावाला गेली आहे. सो विचार केला की भरपूर दिवस झाले ब्लॉग्स अपलोड केलेले नाही आहे. सो आज ब्लॉग स्टार्ट करू आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करू. आता छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे. माझे आवरून वगैरे झालं आहे आणि आता जे काही आहे ते देवपूजा वगैरे करायची बाकी आहे. तर ठीक आहे, बघू आज दिवसभरात काय काय गोष्टी होतात त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि इकडे माझं आल्यानंतर जरा नवीन जागा असते किंवा नवीन घर असतं म्हणून रुळायला किंवा थोडं ॲडजस्ट व्हायला वेळ जातो. पण शिफ्ट झाल्यानंतर 1-2 दिवसात छान असं सगळं सेट झालेलं होतं आणि आता जे काही आहे ते रुटीन मस्त चालू झालेलं आहे. तर ठीक आहे, आता दिवसभराच्या ज्या काही गोष्टी आहेत मी त्याही तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. तर आता माझं आवरून वगैरे झालं आहे आणि जे काही आहे ते आता देवपूजा वगैरे करू. तर ठीक आहे, आता देवपूजा वगैरे करू आणि त्यानंतर जेवणाचं वगैरे काय आहे ते सुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करते. सो ठीक आहे, चला आता देवपूजा करू. जर आता दिवसाची सुरुवात जर देवपूजेने होत असेल ना तर खरंच एक वेगळा उत्साह असतो दिवसभर आणि काम करण्यासाठी सुद्धा एक वेगळी एनर्जी मिळत असते. आणि तुम्ही इथे बघू शकता असं छान असं सकाळी सकाळी कोवळं ऊन येतं इथे आणि म्हणून येणारं ऊन हे सगळं देवाऱ्यावर येतं. सो खरंच खूप छान वाटतं इथे आणि बसल्यावर अगदीच म्हणजे पूजा करताना सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. सो आता शांत मनाने मी आधी देवाची पूजा करते आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आता अगदीच जसं मी कळती झाली होती त्यावेळेसपासून आईला देवपूजा करताना बघितलं आहे आणि ती देवपूजेच्या अगदी सुरुवातीलाच ती जो काही देवाऱ्यातला शंख होता तो घेऊन एवढी मोठ्याने वाजवायची ना आणि ती मलासुद्धा तिने शिकवलं होतं. पण मग काही वेळानंतर गॅप गेला आणि नंतर त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून थोड्या दुरावल्या गेल्या. पण आता जसं मी सगळ्या ह्या गोष्टी करते ना तर मी इकडे जो काही शंख आहे तो सुद्धा वाजवण्याचा भरपूर प्रयत्न करते. पण कधीतरीच खूप मोजक्याच वेळी तो शंख माझ्याकडून वाजत असतो. पण मम्मीकडून नेहमी रोज ती ज्यावेळेस देवपूजा करते ना ती खूप छान असं शंखाचा आवाज करत असते. सो छान वाटतं. आता मी तोच काहीसा प्रयत्न करत होती शंख वाजवण्याचा, पण माझ्याकडून एवढा व्यवस्थित वाजवला नाही गेला तो. ठीक आहे फ्रेंड्स, छान अशी आपली देवपूजा वगैरे झाली आहे आणि खरं तर या घरात ऊन इतकं येतं ना सकाळी सकाळी ऑलमोस्ट 10-11 वाजेपर्यंत खूप छान ऊन असतं. म्हणून सूर्यदेवतेचं दर्शन सुद्धा अगदी इकडे पूजा करताना बसल्यावर अगदी समोरच सूर्यदेवतेचं दर्शन होतं आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं. आता छान अशी देवपूजा वगैरे करून झाली आहे तर आता मी जे काही आहे ते जेवणाचं वगैरे बघते. घरातली बाकी कामं माझ्या सकाळीच आवरून झाले आहे. आवरून झाल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, बघू अजून पुढे काय काय गोष्टी होतात ते. खरं तर आहे ना सर्वच गोष्टी सर्वांना माहीत नसतात किंवा सगळ्याच गोष्टी आपल्याला कोणी शिकवत नसतं. काही गोष्टी आपण कोणाच्या बघूनसुद्धा शिकत असतो आणि मी सुद्धा असेच जे काही बाकी व्लॉग्स वगैरे बघते तर त्याच्यामधून काहीतरी गोष्टी मी शिकत असते किंवा जे मला आवडलं किंवा जे करण्यासारखं आहे खरंच तर त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि नवीन घरात मी काहीतरी नवीन गोष्टी ज्या निश्चित केलेल्या आहेत की ह्या गोष्टी आपण केल्याच गेल्या पाहिजे किंवा काय. तर असं होतं ना की आपल्याकडून अग्निदेवतेची पूजा ही वारंवार होत नसते किंवा काही, म्हणून मी ठरवलं आहे आता की ज्यावेळी देवपूजा होईल देवपूजा झाल्यानंतर आपण जे काही आपला गॅस आहे घरातला त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची, म्हणजेच आपली अग्निदेवतेची पूजासुद्धा वारंवार होत असेल. सो ह्या गोष्टी मला कोणी सांगितल्या नव्हत्या, मी बघितल्या होत्या आणि म्हणून मग मी ठरवलं की ह्या गोष्टीसुद्धा मी केल्या गेल्या पाहिजे, माझ्याकडून झाल्या पाहिजे. सो ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी होत्या आत्तापर्यंतच्या. खरं तर आहे ना सकाळी भरपूर अशी लगबग असते कामांची, पण देवपूजा होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण देवपूजा झाली ना की घरात छान असं प्रसन्न वगैरे वाटतं, वातावरण एक फ्रेश असतं. आणि खरं तर ह्या घरात ऊन वगैरे इतकं मस्त येतं ना, म्हणून उठल्या उठल्याच एवढं फ्रेश वाटतं ना. सो ठीक आहे, आता जे काही आहे देवपूजा वगैरे करून झाली आहे आणि स्वयंपाकात आता विचार चालू आहे की थोडी मेथी आहे तर मेथीचे थालीपीठ वगैरे लावू. तर बघू आता थालीपीठ वगैरे यांना तर आवडत नाही, पण मग बघू जमलं तर थालीपीठच बनवेल मी मेथीचे. आणि थोडा राईस उरला आहे सो थोडा फोडणीचा राईस वगैरे बनवेल. बघू आता अजून काय काय होतं. त्याआधी कपडे काढून आणलेले ते फोल्ड करून सुद्धा ठेवायचे आहेत. बेड वगैरे आवरून झाला आहे पण त्यात कपड्यांचा जरा पसारा पडलेला आहे. सो आधी ते आवरू आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी वगैरे करू.
सो ठीक आहे फ्रेंड्स, दुपारी छान असं जेवण वगैरे झालं आणि खरं तर आहे ना, जेवणात मी फक्त फोडणीचा भात वगैरे अशा किरकोळ गोष्टी बनवल्या आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी घरातलं आवरून घेतलं आणि नंतर मी जे काही होतं ते छान असं व्हिडिओचं काम करायला घेतलं. अर्धा पाऊण तास काम केलं, मला माहिती नाही, आणि नंतर माझा डोळा लागला आणि लिटरली मला 2:30 वाजता जेव्हा डोअर बेल वाजली त्यावेळी मला जाग आली. सो ठीक आहे, नंतर मग मी देवपूजेनंतर वगैरे काही शूट नाही केलं. सो आता विचार केला की ठीक आहे, छान असं संध्याकाळ झाली, 5-5:30 झालेले आहेत. सो छानपैकी आता चहा वगैरे ठेवते, हे दूध आणायला गेलेले आहेत. सो बसली होती मी बाहेर. सो विचार केला की ठीक आहे, ब्लॉग स्टार्ट करू आणि अशा काहीशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करू. आणि खरं तर आहे ना, मोठ्या व्हिडिओमध्ये भरपूर असा गॅप होतोय, पण मग आता माझा प्रयत्न चालू आहे की जे काही मोठे ब्लॉग्स आहेत ते रोजच्या रोज अपलोड करावे. पण मग असं होतं की काही ना काही गोष्टी येऊन जातात आणि म्हणून माझं ब्लॉग्समध्ये खूप जास्त गॅप होतोय. पण नाही, मी आता ठरवणार आहे की जे काही आपले डेली रुटीनचे ब्लॉग्स आहेत, मोठे ब्लॉग, शॉर्ट तर मी आता रोजच अपलोड करणार आहे, म्हणजे डेली रुटीनचे मोठे ब्लॉग्स आहेत ते सुद्धा रोजच्या रोज अपलोड केले गेले पाहिजे असं मी भरपूर वेळा ठरवते. पण खरंच काही ना काही मध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि मग नंतर जे काही होतं ते ब्लॉग्सची रुटीन मागे पडते. म्हणून पण मग आता बघू, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, शिफ्टिंग वगैरे हे ते, आणि आता बऱ्यापैकी रुटीन स्टेबल झालेलं आहे. सो येस, आता रोजच्या रोज जे काही आपले ब्लॉग्स येत असतील ते येत राहतील. आणि तुम्ही पण असं जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओना भरपूर शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, म्हणजे आपल्या चॅनलला अजून एक ग्रोथ मिळेल, कारण आपल्याला आपली यूट्यूब फॅमिली भरपूर अशी एक्सटेंड करायची आहे. सो ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी आहेत. आता छानपैकी मस्त 5 वाजले आहेत, मी चहा ठेवते आणि मग नंतर काय आहे ते बघू अजून. तर ठीक आहे, आता इकडे छान असं मी मस्त भाकरी वगैरे बनवून घेते, त्यानंतर जी काही आहे ती भाजी बनवते. आणि आता किती वाजले आहेत, तिकडे 7 वाजले आहेत. आणि बघू, वाटलं तर थोडं मी वॉकला पण जाईल आता, कारण भरपूर वेळ आहे आणि जेवण असं पण लेटच होतं कारण यांचा कॉल वगैरे असतो म्हणून. पण आज मे बी लवकर जेवण होऊ शकतं आहे म्हणून मी 7 वाजता स्वयंपाक केलेला आहे. सो आता इकडे छान असं माझ्या मस्त भाकरी वगैरे करून झालेले आहे आणि आता भाजी बनवते आणि त्यानंतर बाहेर वॉकला जाते. तर झालं असं की आज सकाळी फक्त मी फोडणीचा भात बनवला होता, म्हणून असं खूप खास काही जेवण झालेलं नव्हतं आणि यांना भूकसुद्धा लागली होती बऱ्यापैकी, यांना काही दोघांनाच भूक लागलेली होती. सो विचार केला पटकन स्वयंपाकसुद्धा करून घेऊ आणि मग नंतर आता जे काही होतं ते मी इकडे पटकन भाकरी बनवल्या. आणि इकडे आज बनवणार होती मी मटकीची भाजी. तर मटकीची भाजीची रेसिपी खूप सिम्पल आहे, असं शेअर करण्यासारखं काही नाही आहे. मस्त छानपैकी थोडी मटकी उरलेली होती, सो छान असं फोडणी घातली आणि त्यात ती मटकी वगैरे परतून घेतली आणि छान असं पातळ रशाची मटकीची भाजी केली. सो ठीक आहे, आता छान असं मस्त दोघांचंही जेवण करून झालं होतं. यांचं थोडं काम बाकी होतं, तोपर्यंत मी माझं किचन वगैरे आवरून घेतलं आणि एकदम किचन असं चकचकीत क्लीन करून घेतला. खरं तर आहे ना, रात्री किचन क्लीन केलं ना की सकाळी कामाला वेगळा उत्साह येतो. आणि त्यानंतर यांचं काम वगैरे आवरून झाल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो. आता इतर वेळी आईस्क्रीम जरी आवडत नसली ना, पण थंडीच्या दिवसांमध्ये कधीतरी आईस्क्रीम खायचं नक्कीच मन होतं. आणि तुमचंही असं होतं का, मला हे कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खायची क्रेविंग्स होईल. त्यानंतर बाहेर गेलो, छान असं आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि आजचा दिवस इथेच संपवला. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.